जय, आज पप्पा दाभोळकर सर तुझ्याशी जे वागले ते खूप सरप्राइजिंग होतं ना? सरप्राइजिंग? शॉकिंग होतं माझ्यासाठी. एवढं कौतुक. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय. जय, त्यांना तुझ्या सगळ्या गोष्टी पटतायत, तुझे निर्णय पटतायत आणि त्यांना तू पटतोयस. हो, आज सगळ्यांसमोर त्यांनी कौतुक केलं माझं. आज मला त्यांच्यातला बदल दिसला. मी तर थोडा वेळ विचारातच पडले. आपलं नातं न स्वीकारणारे हेच का ते माझे पप्पा? है ना? पण आता टेन्शन वाढलंय. जे असं का म्हणतोयस? आम्ही सगळे आहोत ना तुझ्या सोबत. हो, ते आहेच. अगं 2च दिवस राहिलेत. 8 दिवसांपूर्वी मी जे काम हाती घेतलं होतं तेव्हा ते काय होणार, कसं होणार काहीच माहित नव्हतं. फक्त देव टूर्सचं नाव लागलंय म्हणून कामाव्यतिरिक्त दुसरं काही सुचत नव्हतं. हा, आता इतक्यात काही गोष्टी हातात आल्या आहेत. मग टेन्शन का आलंय तुला? आदिती, मी जेव्हा हे प्रोजेक्ट घेतलं तेव्हा अविनाश सरांना सुद्धा याच्यात रिस्क वाटत होती. पण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून त्यांनी मला सपोर्ट केला. आज दाभोळकर सर जे काही बोलले त्यांनीही जरा हायसं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. पण आता यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय ना, त्याचं बर्डन, त्याचं टेन्शन यायला लागलं.